नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत विज्ञान या विषयासंदर्भातील महत्त्वाचे प्रश्न व त्याची उत्तरे। तत्पूर्वी तुम्ही जर संध्या खेत्री या चॅनलला नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। चला तर पाहूया प्रश्न क्रमांक 1। पित्त हे कोणत्या अवयवात तयार होते? बघा, पित्त हे कोणत्या अवयवात तयार होते? तर पित्त हे मानवाच्या यकृत या अवयवामध्ये काय होत असते? तयार होत असते। तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय राहील? पर्याय क्रमांक सी, यकृत। प्रश्न क्रमांक 2। पृथ्वीवरून विविध तरलांचे अंतर पृथ्वीवरील विविध ताऱ्यांचे अंतर निश्चित करण्यासाठी कोणती पद्धत वापरतात? बघा, पृथ्वीवरील जे तारे असतात त्यांचे अंतर निश्चित करण्यासाठी कोणती पद्धत वापरतात? तर कोणती पद्धत वापरतात? खगोलीय पराशर पद्धत। ऑप्शन क्रमांक बी। प्रश्न क्रमांक 3। परिसंस्था ही संज्ञा सर्वप्रथम 1935 मध्ये कोणी वापरली? बघा, परिसंस्था ही संज्ञा सर्वप्रथम 1935 मध्ये कोणी वापरली? तर ती कोणी वापरली? ए टान्सले यांनी काय झालेली आहे की सर्वप्रथम परिसंस्था ही संज्ञा वापरलेली आहे। पर्याय क्रमांक बी, ए टान्सले। प्रश्न क्रमांक 4। लोहित पेशी मानवाच्या कोठे आढळतात? बघा, लोहित पेशी मानवाच्या कोठे म्हणजे कोणत्या अवयवामध्ये आढळतात? तर लोहित पेशी मानवाच्या अस्थिमज्जा यामध्ये आढळतात। पर्याय क्रमांक 4, अस्थिमज्जा। प्रश्न क्रमांक 5। मिनामाटा या रोगासाठी कारणीभूत असलेला प्रदूषक कोणता आहे? बघा, मिनामाटा या रोगासाठी कारणीभूत असलेला प्रदूषक कोणता आहे? तर तो कोणता आहे? मिथाइल मर्क्युरी हा मिनामाटा या रोगासाठी कारणीभूत असलेला प्रदूषक आहे। ऑप्शन क्रमांक 1, मिथाइल मर्क्युरी। प्रश्न क्रमांक 6। लाळेमध्ये कोणते विकार असते? बघा, हा प्रश्न बऱ्याच परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे। लाळेमध्ये कोणते विकार असते? तर लाळेमध्ये टायलिन हे विकार असते। पर्याय क्रमांक सी, टायलिन। प्रश्न क्रमांक 7। राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाची सुरुवात कोणत्या वर्षी झाली? बघा, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाची सुरुवात कोणत्या वर्षी झाली? तर ती कोणत्या वर्षी झालेली आहे? 2005 या वर्षी झालेली आहे। पर्याय क्रमांक डी, 2005। प्रश्न क्रमांक 8। कुष्ठरोग हा आजार कशामुळे होतो? बघा, कुष्ठरोग हा आजार कशामुळे होतो? हा प्रश्न पण बऱ्याच परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे। कुष्ठरोग हा आजार कशामुळे होतो? तर कुष्ठरोग हा आजार प्रामुख्याने जीवाणूमुळे होणारा आजार आहे। पर्याय क्रमांक बी, जीवाणू। प्रश्न क्रमांक 9। तांबे आणि जस्त यांच्या मिश्रणातून कोणता धातू तयार होतो? बघा, तांबे आणि जस्त यांच्या मिश्रणातून कोणता धातू तयार होतो? तर या दोन्हीच्या मिश्रणातून प्रामुख्याने काय तयार होत असते? पितळ हा धातू तयार होतो। पर्याय क्रमांक सी, पितळ। प्रश्न क्रमांक 10। दुधाचे दही होणे यास कोणता बदल म्हणतात? बघा, दुधाचे दही होणे यास कोणता बदल म्हणतात? तर यास कोणता बदल म्हणतात? तर तो रासायनिक हा बदल होत असतो। पर्याय क्रमांक सी, रासायनिक। प्रश्न क्रमांक 11। कार्बन डेटिंग ही शास्त्रीय पद्धत निश्चित करण्यासाठी काय वापरले जाते? बघा, कार्बन डेटिंग ही शास्त्रीय पद्धत निश्चित करण्यासाठी कशासाठी वापरली जाते? तर ही पद्धत कशासाठी वापरली जाते? तर वस्तूचे वय निश्चित करण्यासाठी कार्बन डेटिंग हे शास्त्रीय पद्धत वापरली जाते। पर्याय क्रमांक बी, वस्तूचे वय। प्रश्न क्रमांक 12। जीवाणूमधील प्रजननाची सर्वात प्रभावी पद्धत कोणती? बघा, जीवाणूमधील प्रजननाची सर्वात प्रभावी पद्धत कोणती? तर ती कोणती असते? द्विखंडन ही काय आहे? जीवाणूमधील प्रजननाची सर्वात प्रभावी पद्धत आहे। ऑप्शन क्रमांक बी, द्विखंडन। प्रश्न क्रमांक 13। खालीलपैकी कोणता गुणसूत्रीय आजार X या गुणसूत्रामुळे होतो? बघा, खालीलपैकी कोणता गुणसूत्रीय आजार X या गुणसूत्रामुळे
होतो. तर रंग अंधत्व हा जो आजार आहे हे काय होतो की गुणसूत्रामुळे होणारा आजार आहे. पर्याय क्रमांक सी रंग अंधत्व. प्रश्न क्रमांक 14. दंड व शंकू नामक संवेदी तंत्रिका पेशी कोठे आढळून येतात? बघा, दंड व शंकू नामक संवेदी तंत्रिका पेशी कोठे आढळून येतात? तर त्या कोठे आढळून येतात? डोळ्यातील पडदा. पर्याय क्रमांक सी. प्रश्न क्रमांक 15. पाण्यात वाढणाऱ्या परंतु अपुष्प असणाऱ्या शैवाल या वनस्पतीचे नाव काय आहे? बघा, पाण्यात वाढणाऱ्या परंतु अपुष्प असणाऱ्या शैवाल या वनस्पतीचे नाव काय आहे? तर बघा, सपुष्प वनस्पती कशाला म्हणतात? वनस्पतीचे दोन प्रकार. सपुष्प वनस्पती की ज्या वनस्पतीला फुले येतात त्यांना काय म्हणतात? सपुष्प वनस्पती असे म्हणतात. व ज्या वनस्पतीला फुले येत नाही त्यांना काय म्हणतात? अपुष्प वनस्पती असे म्हणतात. बघा, पाण्यात वाढणाऱ्या परंतु अपुष्प वासणाऱ्या शैवाल या वनस्पतीचे नाव काय आहे? तर त्याला काय म्हणतात? स्पायरोगायरा असे म्हणतात. ऑप्शन क्रमांक सी स्पायरोगायरा. प्रश्न क्रमांक 16. खालीलपैकी कोणते मूलद्रव्य व्हिटॅमिन B12 या जीवनसत्वाचा घटक आहे? बघा, खालीलपैकी कोणते मूलद्रव्य व्हिटॅमिन B12 या जीवनसत्वाचा घटक आहे? तर ते कोणतं आहे? कोबाल्ट हे मूलद्रव्य व्हिटॅमिन B12 या जीवनसत्वाचा घटक आहे. ऑप्शन क्रमांक ए. प्रश्न क्रमांक 17. खालीलपैकी कोणता ग्रुप ड्युअल प्लांट म्हणून ओळखला जातो? तर जे लायकेन्स हा काय आहे की हा ग्रुप ड्युअल प्लांट म्हणून ओळखला जातो. ऑप्शन क्रमांक बी लायकेन. प्रश्न क्रमांक 18. खालीलपैकी शेपूट आणि पाय असणारा उभयचर वर्गातील प्राणी कोणता? बघा, खालीलपैकी शेपूट आणि पाय असणारा उभयचर वर्गातील प्राणी कोणता? तर तो कोणता आहे? सॅलेमेडर हा जो प्राणी आहे तो त्याला काय असते? शेपूट असते आणि पाय असतात आणि तो उभयचर वर्गातील प्राणी आहे. सॅलेमेडर. ऑप्शन क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 19. सार्स हा रोग खालीलपैकी कोणत्या घटकावर परिणाम करतो? बघा, सार्स हा रोग खालीलपैकी कोणत्या घटकावर परिणाम करतो? तर सार्स हा रोग कोणत्या घटकावर परिणाम करत असतो? तर तो अस्थिमज्जावर परिणाम करत असतो. ऑप्शन क्रमांक ए. प्रश्न क्रमांक 20. कोणते मूलद्रव्य धातू सदृश आहे? बघा, कोणते मूलद्रव्य धातू सदृश आहे? तर जे सिलिकॉन हे मूलद्रव्य काय आहे? धातू सदृश आहे. ऑप्शन क्रमांक बी सिलिकॉन. प्रश्न क्रमांक 21. मूलद्रव्यांचा अणू हा विद्युतदृष्ट्या कसा असतो? बघा, मूलद्रव्याचा अणू विद्युतदृष्ट्या कसा असतो? तर तो कसा असतो? मूलद्रव्यांचा अणू हा विद्युतदृष्ट्या उदासीन असतो. ऑप्शन क्रमांक सी उदासीन. प्रश्न क्रमांक 22. वनस्पती शास्त्राची पहिली जागतिक परिषद कोठे भरली गेली? बघा, हा प्रश्न पण बऱ्याच परीक्षेला विचारण्यात आलेला आहे. वनस्पती शास्त्राची पहिली जागतिक परिषद कोठे भरली होती? तर ती कोठे भरली होती? पॅरिस या ठिकाणी 1867 भरली होती. पर्याय क्रमांक ए. प्रश्न क्रमांक 23. हे शरीरातील कॅल्शियम व फॉस्फरसच्या आंतरिक मात्रेसाठी शोषणासाठी जबाबदार असतात. बघा, हे शरीरातील कॅल्शियम व फॉस्फरसच्या आंतरिक मात्रेसाठी शोषणासाठी काय असतात? जबाबदार असतात. तर कोण असते? जीवनसत्व ड, जे की काय भेटते की कोवळ्या सूर्यप्रकाशामध्ये जीवनसत्व ड ची काय होत असते? निर्मिती होत असते. ऑप्शन क्रमांक डी. प्रश्न क्रमांक 24. खालीलपैकी कोणत्या झाडाचे लाकूड आगपेट्याच्या काड्या बनवण्यासाठी वापरले जाते? हा पण प्रश्न खूप परीक्षात विचारण्यात आलेला आहे. बघा, खालीलपैकी कोणत्या झाडाचे लाकूड आगपेटीच्या काड्या बनवण्यासाठी वापरले जाते? तर पॉप्लर या झाडाचे लाकूड आगपेट्याच्या काड्या बनवण्यासाठी वापरले जाते. पर्याय क्रमांक डी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 25. तांबेरा हा रोग खालीलपैकी कोणत्या पिकावर
पडतो? बघा, तांबेरा हा रोग खालीलपैकी कोणत्या पिकावर पडतो? तर तांबेरा हा रोग प्रामुख्याने गहू या पिकावर पडणारा रोग आहे. ऑप्शन क्रमांक सी. प्रश्न क्रमांक 26. मानवी शरीरात जवळपास किती किलोमीटरच्या रक्तवाहिन्या असतात? बघा, मानवाच्या शरीरामध्ये किती किलोमीटरच्या काय असतात? लांबीच्या रक्तवाहिन्या असतात. तर त्या 97,000 लांबीच्या काय असतात? रक्तवाहिन्या असतात. ऑप्शन क्रमांक डी. प्रश्न क्रमांक 27. सामान्य लाल रक्तपेशीचा आकार कसा असतो? बघा, सामान्य जे लाल पेशी असतात, लाल रक्तपेशी, त्यांचा आकार कसा असतो? तर त्यांचा असा कसा असतो? द्विअंतर वक्र हा काय असतो? लाल रक्तपेशीचा आकार असतो. ऑप्शन क्रमांक सी. प्रश्न क्रमांक 28. कोणत्या प्राण्याचे हृदय सर्वात मोठे असते? बघा, हा पण प्रश्न बऱ्याच परीक्षेत विचारण्यात आलेला आहे. कोणत्या प्राण्याचे हृदय सर्वात मोठे असते? तर हत्ती हा जो प्राणी आहे, याचे हृदय काय असते? सर्वात मोठे असते. ऑप्शन क्रमांक बी, हत्ती. प्रश्न क्रमांक 29. 1 ग्राम प्रथिनांपासून किती ऊर्जा मिळते? हा पण प्रश्न खूप परीक्षेत विचारण्यात आलेला आहे. बघा, व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे. 1 ग्राम प्रथिनांपासून किती ऊर्जा मिळते? तर 1 ग्राम प्रथिनांपासून किती ऊर्जा मिळते? 4 किलो कॅलरी एवढी ऊर्जा मिळते. ऑप्शन क्रमांक सी. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी विद्यार्थी मित्रांनो, संध्या या खेत्री या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.